ब्रेकनंतर स्वागत। एक मोठी बातमी यावेळेला येते। उत्तराखंडमध्ये हेलिकॉप्टर क्रॅश झाले। उत्तराखंडच्या गंगनानीमध्ये हेलिकॉप्टरचा भीषण अपघात झालाय आणि 5 जणांचा यात मृत्यू झालाय। त्यापैकी 3 जण हे महाराष्ट्रातले आहेत। उत्तराखंडमध्ये एक हेलिकॉप्टर क्रॅश झाल्याची घटना समोर येते। त्याची ही दृश्य आहेत। हेलिकॉप्टर पूर्णपणे क्रॅश झालंय। 5 जणांचा यामध्ये मृत्यू झाला। अधिक माहितीसाठी जाऊयात आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांच्याकडे। प्रशांत, कोणतं होतं हे हेलिकॉप्टर, काय माहिती? महत्वाचं म्हणजे उत्तराखंडमध्ये हा अपघात झालेला आहे आणि त्यामध्ये 5 जणांचा मृत्यू झाला, जशी माहिती आपण दिलेली आहे। महत्वाचं म्हणजे यामध्ये महाराष्ट्रातील 3 जणांचा देखील समावेश असल्याची माहिती पुढे आली आहे। पण या सगळ्या पार्श्वभूमी अत्यंत महत्वाचं आहे की साधारणतः जी माहिती मिळते की हे हेलिकॉप्टर काही जे केदारनाथमध्ये भक्तांना घेऊन जात असल्याची माहिती पुढे आलेली। त्यामध्ये महाराष्ट्रातले 3 जण आहेत। त्यामध्ये एक तर जे आहे मुंबई उपनगरमधील आहे, दुसरे जे आहे पवईमधील आहे आणि तिसरे जे व्यक्ती आहे ते देखील पवईमधील असल्याची माहिती पुढे आली आहे। त्यामुळे आता या संदर्भात हा अपघात जे हेलिकॉप्टर उड्डाण घेत होतं त्या दरम्यान झाल्याची माहिती पुढे आलेली आहे आणि होऊ शकतं यामध्ये अजून काही लोक जखमी असल्याची माहिती पुढे आलेली आहे। यामध्ये काही आंध्र प्रदेशचे जे भक्त भाविक होते ते देखील होते, त्यापैकी काही जण जखमी असल्याची माहिती पुढे आली। लवकरच या संदर्भातली माहिती पुढे येईल। पण अत्यंत महत्वाचं आहे की हेलिकॉप्टरचा अपघात झाला, त्यामध्ये महाराष्ट्रातल्या 3 जणांचा मृत्यू झालेला आहे। बिलकुल प्रशांत, या सगळ्या माहितीसाठी धन्यवाद।